नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त BSc BEd किंवा MSc BEd ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे। विशेषतः मॅथ आणि सायन्स किंवा फक्त मॅथ आणि फक्त सायन्स अशा पद्धतीचे विषयांसाठी वर्गांसाठी जे विद्यार्थी एलिजिबल आहेत, म्हणजेच कोणते उमेदवार ज्यांचं BSc BEd PCM ग्रुपमधून झालेलं असेल किंवा CBZ ग्रुपमधून झालेलं असेल किंवा थोडासा अदलबदल असेल, म्हणजे कोणी कम्प्युटर सायन्समधलं कोणी इलेक्ट्रॉनिक्समधलं अशा पद्धतीने जर BSc केलं असेल किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल आणि तुम्ही 6वी ते 8वी साठी एलिजिबल असाल, म्हणजे तुमचा सेकंड पेपर पास असेल, तर तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। कारण की शेवटी मी सुद्धा सायन्सचा आहे आणि म्हणून तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, मी जेवढ्या जिल्ह्यांचं ॲनालिसिस केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नाही करू शकत याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे एकही सेकंद इकडचा तिकडचा न घेता मला माहिती तुमचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे, म्हणून थेट मुद्द्याला हात घालतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 5वी साठी तर आपण एलिजिबल नाहीच आहोत, म्हणजे ही जी शिक्षक भरती आहे ती स्पेशल DEd उमेदवारांसाठीच घेतलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। 14,000 आपल्या जवळच्या जागा गेल्या। आता पुढच्या कोणत्या जागा राहिल्या? 6वी ते 8वीच्या। हे बघा, यामध्ये 10,000 जागा आहेत। या 10,000 जागापैकी मराठीवाले वेगळे, हिंदीवाले वेगळे, इंग्रजीवाले वेगळे, त्याच्यानंतर सोशल सायन्सवाले बाजूला गेले। उरलेल्या जागा आहेत ह्या तुमच्यासाठी, ठीक आहे। त्या किती आहेत? खूप कमी आहेत। ते किती असतील मी तुम्हाला पुढे सांगतो। पुन्हा बघा, 9वी 10वीच्या जर आपण जागा बघितल्या तर पुन्हा मराठी, हिंदी, इंग्रजीच्या जागा, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राच्या जागा, काही इतिहासच्या जागा, काही भूगोलच्या जागा, इतर काही क्रीडा शिक्षकांच्या आणि संगीत शिक्षकांच्या जागा। त्याच्या व्यतिरिक्त जे काही ठातूरमातूर आपल्यासाठी उरलं तर ते आपल्यासाठी आहे। 11वी 12वीच्या ज्या 364 जागा आहेत त्याच्यामध्ये जे सगळ्या याच्यामध्ये जे सुरुवातीचे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांची निवड त्या ठिकाणी सगळ्या माध्यमांची असल्या कारणामुळे आर्ट सायन्स कॉमर्स असल्यामुळे त्यांची तेवढी फक्त निवड होऊन जाईल। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर 30,209 जागांसाठी ही जी जाहिरात आलेली आहे त्याच्यापैकी ह्या सगळ्यांचं जर राऊंड फिगर काढलं तर साधारणतः मला असं वाटतं की 5 ते 7,000 जागा फक्त सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या उमेदवारांसाठी आहेत, ज्यांची संख्या खूप जास्त आहे त्यांच्यासाठी एवढ्या कमी जागा आलेल्या आहेत। म्हणून तुमचा कट ऑफ थोडासा जास्त असू शकतो। त्यातल्या मॅथ्स सायन्सचा जो आहे ना तो तर थोडासा जास्त जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये SC ST EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा थोडासा कमी राहील। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत याचा आपण अत्यंत कमी वेळेमध्ये विश्लेषण करणार आहोत। हे बघा, मी सगळ्या जाहिराती अभ्यासल्या, त्याच्यानुसार जे आहे मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगत आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळमध्ये 70 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी 100% काय करा, अप्लाय करा। नाशिकमध्ये आहेत 246। आता हे जे तुम्हाला मी जागा सांगत आहेत ह्या सांगत आहे मॅथ सायन्सच्या, ठीक आहे। आता याच्यामध्ये मीडियम जे आहे ते मराठी सुद्धा आहे आणि इंग्रजी सुद्धा आहे, ठीक आहे। तुम्ही काय करा, प्रत्येक ठिकाणी थोडंसं एकदा चेकआउट करून घ्या किंवा मीडियम कुठला आहे। परंतु बेसिकली जर आपण बघितलं तर हे मी जे सांगत आहे ते तुम्हाला मॅथ आणि सायन्ससाठी सांगत आहे, म्हणून थोडंसं तुम्ही याला लक्षपूर्वक बघा, त्यानुसार तुमची कारवाई ती करा। मॅथ सायन्ससाठी मी सांगत आहे यवतमाळमध्ये। त्यानंतर जर ठाणेचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती जागा दिसतात, 176 जागा आहेत, ठीक आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि मग त्या ठिकाणी पुणे जिल्हा आहे, तर पुणे जिल्ह्यामधल्या ज्या जागांचं प्रमाण आहे तर ते 231 एवढं आहे। त्याच्याही समोर आपण जाऊ, जर आपण गेलो तर अहिल्यानगर जिल्हा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, हे तुम्ही आकडा लागल तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा। स्क्रीनशॉट काढल्यापेक्षा लिहून घ्या, कारण की तुमच्याकडे स्वतःची वही असणं खूप गरजेचं आहे। अहिल्यानगरमध्ये 73 जागा आहेत। त्याच्यानंतर धाराशिवमध्ये किती आहेत? धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 66 जागा आहेत। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सातारामध्ये 119 जागा आहे। हे जे मी तुम्हाला सांगतो एक तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे लिहून घ्या, ही खूप महत्त्वाची माहिती आहे, ठीक आहे। अहिल्यानगरमध्ये, धाराशिवमध्ये, साताऱ्यामध्ये एवढ्या जागा आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये 130 जागा आहेत, ठीक आहे। कोल्हापूर किती जागा आहेत? 130 जागा त्या ठिकाणी मॅथ सायन्सच्या आहेत। त्यानंतर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक जागा मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसत आहे, 470 जागा या ठिकाणी आहेत, ठीक आहे। हे खूप मोठा आकडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। सिंधुदुर्गमध्ये जे आहे तर ती मला जागा दिसली नाही, ठीक आहे। सिंधुदुर्ग, माफ करा, सिंधुदुर्ग या ठिकाणी जागाच नाही आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। त्यानंतर जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला 120 जागा त्या ठिकाणी आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। त्यानंतर पालघरमध्ये जर आपण गेलो तर पालघरमध्ये खूप मोठ्या संख्येने जागा आहेत, साधारणतः 400 जागा त्या ठिकाणी आहेत। पुढे जर आपण गेलो समजा धुळे जिल्ह्यामध्ये तर मला त्या ठिकाणी जागा दिसल्या नाहीत, ठीक आहे। तुम्ही एकदा चेक करून घ्या। त्याच्यानंतर नंदुरबारसाठी जर आपण बघितलं तर नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी मला जागा दिसल्या। मॅथ्ससाठी
मॅथ्ससाठी 10 जागा आहेत आणि सायन्ससाठी 10 जागा आहेत. अशा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण आणखीन थोडंसं समोर जाऊयात. लागेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, नंदुरबार पर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर जळगाव बुलढाणा बघूयात आपण. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये माहिती सांगतोय आम्ही. जळगाव जर आपण बघितलं तर 83 जागा आहेत. त्यानंतर बुलढाणा जर बघितलं आपण बुलढाणा तर त्या ठिकाणी 65 जागा आहेत. ठीक आहे, त्यानंतर वाशिम मध्ये जर बघितलं वाशिम मध्ये 79 जागा आहे मॅथ्स सायन्स साठी आहेत. त्यानंतर अमरावती मध्ये जर आपण बघितलं मला वाटतं फक्त 9 जागा आहेत की 79 जागा आहेत. एकदा थोडंसं चेक करा त्याला. अमरावतीमध्ये 84 जागा आहेत. ठीक आहे, अमरावतीमध्ये 84 जागा आहेत सायन्ससाठी आणि 3 जागा आहेत मॅथ्ससाठी अशा पद्धतीने. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 39 जागा आहेत. नागपूरमध्ये 0 जागा आहेत. ठीक आहे, 6वी ते 8वी साठी. तरी पण एकदा तुम्ही चेकआउट करा. ठीक आहे, आता मी थोडं घाईघाईमध्ये बघितलं. 6वी ते 8वी नागपूरचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर नागपूरमध्ये 0 जागा आहे. त्याच्यानंतर भंडारामध्ये जर आपण विचार केला तर भंडाऱ्यामध्ये मला 30 जागा दिसल्या. गोंदियामध्ये जर आपण बघितलं तर मराठी मीडियमच्या साधारणतः 10 जागा आहेत आणि इंग्लिश मीडियमच्या 9 जागा आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आहेत या जागा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला दिसतील. म्हणजे एवढ्या जिल्ह्यांची जी आहे तर आपण बघितलं तर माहिती आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण थोडंसं जाऊयात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्या ठिकाणी आहेत आणि आपण गडचिरोलीचा जर आपण आता विचार केला. ठीक आहे, गडचिरोली तर गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी 6वी ते 8वी इंग्लिश मीडियमच्या जागा जर बघितल्या आपण तर 34 जागा आहेत आणि 34 आणि याच्यापैकी फक्त मॅथ्सचा विचार केला तर फक्त मॅथ्सच्या 3 जागा आहेत. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात थोडंसं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 19 जागा आहेत. ठीक आहे, एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत आपल्या कॅटेगरीच्या जागा काढू शकता. ठीक आहे, मला तरी असं वाटते आपले हे जे 6वी ते 8वीच्या जागा आहेत एवढे आहेत. आता तुम्ही याच्यासाठी कॅटेगरीमध्ये बसत असाल नसाल तरी सुद्धा काही काळजी करू नका. तुम्ही काय करा माहिती आहे का, थेट या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या. कारण की 36 जिल्ह्यामध्ये 6वी ते 8वी साठी तुमचा एक प्राधान्यक्रम जरी गेला तरी 100 पैकी खूप सारे प्राधान्यक्रम तुमच्याकडे शिल्लक आहेत. म्हणून काही काळजी करू नका, प्राधान्यक्रम या ठिकाणी द्या म्हणजे द्या. गणित आणि विज्ञानवाल्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. मला 100% खात्री आहे की याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, सर मी एवढा स्कोर असेल तर कुठे देऊ, तेवढा स्कोर असेल तर कुठे देऊ, तर त्या संदर्भाने आपण काय करूयात माहिती आहे का, मी एकदा कॅटेगरी निहाय ज्या आहेत त्या सगळ्या जागा काढतो आणि मग पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद.